6.5 दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे 80हून अधिक कुटुंबांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आलं आहे. मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जाअभावी ही कुटुंब सेवा सुविधांपासून वंचित आहे. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन साकडं घातलंय. याबाबत महसूल मंत्र्यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचं केळकर यांनी म्हटलंय. सुमारे 65 वर्षापूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त 80हून अधिक कुटुंबांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आले आहे. मात्र या कुटुंबाच्या 3 पिढ्या सोयीसुविधांपासून वंचित असल्याची व्यथा या ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली आहे. किमान 7 एकर जागा असलेल्या गावात महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव 4 एकरवर असून आणखीन 3 एकर जमीन गावाला मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली. महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्याने शासनाच्या विकास योजना तसेच सोयीसुविधांचा लाभ मिळत नाहीये. त्यामुळे गेल्या 65 वर्षात 3 पिढ्यांचं जीवनमान ढासळलंय. जिल्हा परिषदेची विकास कामे सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी केळकर यांच्या निदर्शनास आणली आहे. याबाबत केळकर यांनी लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करून महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं सांगितलंय.